अरे किती बादल्या भरून आंघोळ करते सई, एवढा वेळ का लागतोय तिला? तुमचा बाथरूम कुठे मला नाही एक मिनिट मी सांगतो काय काय सांगत होतो मी? हा ते गिझरचं बोललो ना मी भाई. अहो काय आहे त्या गिझरचं ना पाणी गरम व्हायला थोडा वेळ लागतो म्हणून हा वेळ लागतोय. काय वाटेल ते काय बोलतो असं पटकन वेळ लागतो. और आप तो जानते हैं ना, सही तो सही है, उसे जो चीज पसंद आती है ना वो उसे छोड़ती नहीं है. अब उसे आदि पसंद आ गया, उसे कहाँ छोड़ना उसने है? सुयश को छोड़ दिया था पर आदि को नहीं. हाँ पता है ना शादी में कितना मजा आया था उस दिन है. पण तुम्ही तर त्या लग्नात तुम्हाला उशीर होतोय का? तुम्ही पुढच्या वीक मध्ये येणार, नाहीतर मग पुढच्या आठवड्यात, नाहीतर पुढच्या मंथ मध्ये, किंवा मग तुम्ही या पण. नाही 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 नाही, आज आम्ही बेटूला आणि आधीला भेटल्याशिवाय इथून हलणारच नाही तर. हा ए जरा आधीला फोन लाव ना, अंदाज घे कधी येतोय ते. आणि सईलाही फोन करून बघा. पण सईला कसा फोन लावणार? ती आंघोळ करते ना. हो सई आंघोळीला गेले नाही का? पण फोन करायला काय जाते, असा उचलायचा फोन लावायचा त्याला काय. आणि सई आणि तिथे कसे हे आहेत ना, म्हणजे असं एकजीव झालेले आहेत ना. आणि दोन्ही म्हणजे सई काय आदित्य काय, लाव ना बंधू फोन लाव ना. मला माझी गाडी चकाचक आणि टकाटक दिसली पाहिजे. एवढी फुलं लावा की असं वाटलं पाहिजे गाडी नाही हँगिंग गार्डन आहे. माझ्या सासऱ्याला वाटलं पाहिजे की त्याचं जाव आहे करोडपती आहे. अहो एवढं समजा करायचं म्हणजे पैसे पण तेवढेच लागतील बघा. किती होतील सांगा? 20,000. नुसती फुलं लावायची एवढे? आता तुम्हाला हँगिंग गार्डन पाहिजे म्हणजे तेवढे होतीलच ना. नाही एवढं नाही जमणार. मग किती जमतील तुम्हाला? 1000 रुपये देन. 1000 रुपयाचा ना एक मोठा हार येईल, तो बोनेटला लावा आणि निघा अष्टविनायकाच्या दर्शनाला. जास्त बोलू नका. 10,000 फायनल करा, लगेच चेक देतो. हा चेक बी काही नाही, तुम्ही कॅशच द्या. कॅश नाहीये माझ्याकडे. मग कशाला लग्न करताय? जा आणि जरा पैसे कमवा. हो सरळ सांगा ना, तुम्हाला जमणार नाही म्हणून. आम्हाला नाही, तुम्हालाच जमणार नाही करोडपती बनायला आणि दिसायला सुद्धा. किशात नाही आणा आणि मला म्हणा नाना. चल निघा. थांबा एक मिनिट थांबा. बसताय कुठे? थांबा. नाही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. ते काय ना, खूप ऊन आहे ना, त्याच्यामुळे जरा ती असं बोलते. जरा सायकिक प्रॉब्लेम आहे थोडा. संध्याकाळी आलात तर एकदम प्रेमाने आणि छान बोलेली तुमच्याशी. आणि मी देते ना तुम्हाला एकदम बेस्ट डील देते, करेक्ट ऑफर देते. तुम्ही इथेच थांबा, मी आलेच. इथे थांबा, जाऊ नका. बस आता मी ते एक क्षणभर सुद्धा थांबू शकत नाही. शशी उठ, चल. निघताय तुम्ही? परत या. हा नाही नाही, आम्ही बेटूला भेटल्याशिवाय जाणारच नाहीये. अरे पण कुठे आहे तुझी बेटू? बाथरूम मध्ये आहे. इतका वेळ? ते काही मीच तिला घेऊन येते आता. अरे आप क्यों तकलीफ करिए, आप बैठिए ना. आप बैठिए. एक मिनिट. मी तिची आई आहे आणि तुझा तिच्याशी काय संबंध? इनफॅक्ट या घराशी तुझा काय संबंध? ती या घरची आई, बोला ना, बोला. नाही गप्प का झाला? शशी तुला मी म्हंटल ना, इथे काहीतरी गडबड आहे. या लोकांचा ना वेगळाच काहीतरी प्लॅन आहे. शर्मिला काय पण बोलू नकोस ग. आधी तुझी बेटू आतमध्ये काय करते ना, हा डाऊट क्लिअर कर. मीच तिला घेऊन येते. सई, सई. अरे काय चाललंय? कोण आरडाओरडा करताय? जग्या 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 जग्या. अरे एका जमान्यात तुला बघून जेवढा राग यायचा ना मला, तेवढंच आज प्रेम येतं यार तुझ्यावर. म्हणजे एकदम जिगरी दोस्त वाली फिलिंग येते. जिगरी दोस्त आणि आपण. अरे असं काय बोलतोस? म्हणजे आपण आता समधी तरी झालोय ना, म्हणजे रिलेशन तरी आहे ना आपलं. हा काय रिलेशन आहे आता, आपण चुकून योगायोग. अरे पण तू इकडे कसा? तू तुरुंगामध्ये खडी फोडत होतास ना, मग काय झालं? खडी फोडून संपली की पैसे दाबून बाहेर आलास? खरं सांग मला.
ओ ब्रह्मे, थांब शर्मिला, तो काय चुकीचं बोलत नाहीये. चला आपला रेकॉर्डच एवढा खराब आहे ना की त्याला तसंच वाटणार ना. पण काय ना जग्या, जेलमध्ये गेल्यावर ना बदललो आपण. लाईफ मध्ये ना फर्स्ट टाइम चांगलं वागावंसं वाटलं तुझ्यासारखं. आणि माझ्या चांगलेपणावर खुश होऊन ना त्यांनी मला लवकर सोडलं. अरे आज तू माझी जागा घेऊन जर माझ्या मुलीचा बाप होऊ शकतोस तर हा बब्या जग्या तर बनूच शकतो ना. बरं ठीक आहे, चल आज भांडाभांडी नको, कारण आज ना एकदम सॉलिड दिवस आहे. आज आपण आपल्या बेटूला म्हणजे सईला भेटायला आलो. हे तू आवाज दे ना तिला. तुझा सॉलिड आवाज ऐकला ना की ती लगेच बाहेर येईल. बाहेर येईल म्हणजे सई काय हात आहे? ती बाथरूम मध्ये आहे कधीपासून. तुला इकडे कोणी काय सांगितलं ह्याचा मला काही अंदाज नाही, पण मी तुम्हाला काय झालंय ते खरं सांगतो. बाब्या, आमचा आदित्य आणि तुमची मुलगी सई आता ह्या घरात राहत नाही. त्यांनी ह्या घराशी संबंध सोडलाय कारण ते हे घर सोडून गेले. अरे हे म्हणतायत की ती बाथरूम मध्ये आहे आणि तू म्हणतोयस की ती घर सोडून गेलेत. नक्की काय झालंय म्हणजे मला काही कळत नाहीये. शशी, तुला म्हणलं होतं ना काहीतरी गडबड आहे म्हणून इथे. अरे पण ते गेलेत कुठे आणि काय झालंय काय नक्की, कोण सांगेल का मला? हे बघ, काय झालं आणि काय नाही याचा तपशील तुला आता मी सांगत बसत नाही. पण काय ते दोघ जण काय तुझ्या शब्दात सांगायचं तर दुनियादारी शिकायला गेलेले आहेत. व्हेरी गुड. नाही म्हणजे तुमच्या भाच्याला त्याची गरज होतीच, कारण बेसिक जग कसं चालतं ना याचीच अक्कल नाहीये त्याला. पण मग माझ्या मुलीला का पाठवलं तुम्ही? नाही झेपत नव्हती ना तुम्हाला तर पाठवून द्यायची ना आमच्याकडे. हे पहा, त्यांनी कुठे जायचं, त्यांनी काय करायचं, ते काय करतायत त्याच्याबद्दल आम्हाला काही माहित नाही, कारण आम्ही काही त्यांना सांगितलं नाही. तो त्यांचा निर्णय त्यांनी घेतलाय. काय आहे, मनाप्रमाणे वागायचं, घरातली शिस्त मोडायची. घरातल्यांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. मग माझाही नाईलाज झाला. अच्छा, म्हणजे तू भडकलास आणि त्यांना हाकललंस घराच्या बाहेर? मी त्यांना घरातनं हाकललेलं नाहीये. पण तुमच्या बोलण्यावरून तसं वाटत नाहीये. ठीक आहे, मानलं मी की तू त्यांना हाकललं नाहीस. ते त्यांच्या मर्जीने गेले, पण मग तू त्यांना थांबवलं नाहीस. वा जग्या वा, चांगली रिलेशन जपलीस. लग्नात काय काय बोलला होता श्री जग्या? हा, ती माझी मुलगी आहे, मी तिचा सांभाळ करीन, मोठे मोठे डायलॉग मारले होतेस तू. आणि तुझ्या त्या डायलॉग्स वर मी इम्प्रेस झालो आणि माझा जिगरचा तुकडा माझ्या बेटूला ना तुझ्याकडे सोडून गेलो. पण मी जेलमध्ये काय गेलो, तू तुझी जबानच फिरवलीस, हा, पलटी मारलीस आणि माझ्या एकुलत्या एक बेटूला घराबाहेर काढलंस. हे बघ बाब्या, गप रे गप. शहाणपणा शिकवायला जाऊ नकोस मला जग्या. मी धंद्यात बेईमानी केली रे जिंदगीभर, पण रिलेशन मध्ये नाही. पण आपली नाती, आपली माणसं जपली मी. पण तुझं काय, हे असले धंदे करून ना तुला जेलमध्ये नाही टाकणार कोणी, पण आपल्या घरातच एकटा पडशील तू. जेलवाली फिलिंग येईल तुला घरातच. माझी बद्दुआ आहे तुला. बघितलं शशी, काय लायकीची माणसं आहेत ही. आणि तू तू मला यांची माफी मागायला सांगत होतास? यांची? अरे विश्वास ठेवण्यासारखी माणसंच नाहीयेत ही. आपली मुलगी मूर्ख म्हणून त्या आदित्याच्या आणि यांच्या नादाला लागली. आणि यांनी तरी काय रे, आपला पैसा आणि प्रॉपर्टी बघितली आणि गुंडाळले तिला. आता सुद्धा हे बोलतायत ना, हा मला यांचा प्लॅनच वाटतोय. यांनी आणि यांच्या भाच्यानी आपल्या सईला कुठेतरी लपवून ठेवलं असणार आहे आणि तिला परत आपल्याकडे देण्यासाठी हे पैशाची डिमांड करणार आहे.
या असल्या भिकारड्या आणि खोटाड्या लोकांना ना हे असलेच धंदे सुचतात. अब बस, एक लफ्ज भी और ज्यादा बोला ना गर्दन उखाड़ दूंगी. ए लांब हो, तू पण यांच्याच लायकीची आहेस, खोटारडी आणि भिकार. आणि पैशासाठी त्यांच्या मागे मागे आलीस ना तू. हं? ते या घराचा आणि तुझा काय संबंध आहे? ती ह्या ब्रह्मेंच्या घरातली सून आहे. हे बघा, तुम्हाला जी काही गरळ ओकायची असेल, जे काही आरोप करायचे असेल, जे काही वाटेल ते बोलायचं असेल ते आम्हाला बोला, पण या घरच्या सुनेबद्दल एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही. घरच्या सुनेची एवढी काळजी आहे तुला, तर मग माझ्या बेटूची काळजी का नाही घेतलीस जग्या? बास, आता तुमच्यावर वेळ घालवण्यात मला जास्त इंटरेस्ट नाहीये. मी चाललोय माझ्या बेटूला शोधायला. ती मला सापडेलच, पण ती आता तुम्हाला सापडणार नाही, कारण यापुढे ती माझ्या घरी राहील आणि ह्या घराची पायरी ती अजिबात चढणार नाही. चल शर्मिला. अरे करतेय काय सई? अहो ताई, लवकर करा ना, लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय. आता तुम्ही घाई करू नका, सगळं व्यवस्थित होईल. बी पॉझिटिव्ह. कसलं बी पॉझिटिव्ह? राहू द्या ती गाडी. अहो थांबा तुम्ही, मी तुम्हाला गॅरंटी देते पुढच्या 5 मिनिटात ही गाडी रेडी असेल. आता हे काम संपल्याशिवाय मी इथून हलणार नाही. मग ती वादळ जरी झालं किंवा भूकंप जरी आला ना, मम्मा तू माझं सोड, तू तुझं सांग. तू इथे काय करतेयस? बेटू जरा बाजूला चल, आम्हाला तुझ्याशी बोलायचंय. बोलूया, पण आधी माझं काम संपू देत. हे तुझं काम आहे? हो, आणि खूप इम्पॉर्टंट काम आहे. म्हणजे आमच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे का? तुझ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा नक्की इम्पॉर्टंट आहे. हे बेटू, आम्ही इथे तुझ्याशी वाद घालायला नाही आलोय. आम्हाला फक्त आमच्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, ती दे. मिळतील, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील काम झाल्यावर. ही ना अशी ना याकडा. मम्मा, चल. अरे मम्मा काय चाललंय? डॅडू सांग. मम्मा प्लीज यार, काय फालतूपणा आहे हा? काम करू देत ना मला माझं. हे तुझं काम आहे का? हो, माझं काम आहे. पण तू तर म्हणालीस एनजीओचं काम आहे. अरे म्हणजे तेच एनजीओचंच काम आहे, पण माझं काम आहे ना ते आता. घर चालतं तुझं या कामावर? हो. म्हणजे नाही. हो का नाही? म्हणजे माझं घर नाही चालत, पण काही गरजू गरिबांचं घर चालतं ना याच्यावर. म्हणजे तुला घर नाही? तुझं घर कुठे आहे? तिथेच. तिथे कुठे? तिथेच म्हणजे अरे ब्रह्मेंचं एकच घर आहे डॅडू. ब्रह्मेंचं घर नाही, तुझं घर कुठे आहे? अरे माझंही तेच घर आहे ना. ठीक आहे, चल मग तुझ्या घरी जाऊयात. नाही नको. का नको? अरे कारण घरी कोणी नसेल आता. अगं मग चांगलंच आहे ना, घरी कोणी नसेल ना तर तुझी चोरी पकडलीच जाणार नाही. म्हणजे आम्हाला अजिबात कळणार नाही की तुला आणि तुझ्या नवऱ्याला घरातून हाकललंय. हो बेटू, आम्हाला सगळं कळलंय आणि म्हणूनच आम्ही इकडे आलोय तुला आपल्या घरी घेऊन जायला. चल म्हणते ना. मम्मा रे काय चाललंय? उगाच का चल म्हणते ना तुला मी. चल तू आधी. अगं मला नाही, माझं ऐकून तर घे. ऐकून घे ना आधी. आता अजून काय ऐकून घ्यायचंय तुझा बेटू? तू पहिली गाडीत बसाल. अरे माझं आधी काम जमू देत ना, मग हवं तिथे न्या मला. सोड. हे तू आत्ता बोलतेस, पण एकदा मी तुझा हात सोडला की तू पण फिरशील आणि तू दिलेला शब्दही फिरवशील. अरे नाही फिरवणार, आय प्रॉमिस. बेटू, तुझ्या प्रॉमिसवर आणि तुझ्या बोलण्यावर आम्हाला आता अजिबात विश्वास उरलेला नाहीये. हो, कारण तोंड उघडलं ना की खोटच बोलतेस तू. नाही, तुझी चूक नाहीये त्यात, तुझ्या सासरच्यांनी ना तुला लावलेली सवय आहे ही. ए मम्मा, तू काही बोलू नकोस हा. का बोचलं तुला? म्हणजे ज्यांनी घरातून तुला हकललं त्यांच्याबद्दल बोलले तरी बोचलं? हो,
कारण तू चुकीचं बोलतीये. प्लीजच ना, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. लग्नानंतर तुझ्या घरी गेले तेव्हा तुझे ते भिकारडे सासरे त्यांची गरिबी लपवत होते, आणि आज तुझ्या घरी गेलो आम्ही तर तू आणि आदित्य घरात नाहीत हे लपवत होते, आणि इथे आले तर लपवाछपवीचा खोटा खेळ तू सुरू केलास. एक मिनिट, तुम्ही घरी गेला होतात? हो, आम्ही त्या घरी गेलो होतो आणि म्हणूनच आपण आपल्या घरी चाललोय. अरे पण मला नाही यायचं आपल्या घरी. आता तुला तुझं असं काही घर आहे का? नाही ना. आणि तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का? आणि असला तरी आम्ही तुला तो आता देणार नाही आहोत. मी ऑप्शन मागतच नाहीये तुमच्याकडे. मी माझा डिसिजन देतेय. मी त्या घरी येणार नाही. अरे मग काय इथे रस्त्यावर राहायचंय का? हो, मला रस्त्यावरच राहायचंय. इनफॅक्ट मला इथे या स्पॉटवरच राहायचंय आता. बसा. उठ. मी उठणार नाही. सई, जास्त आगाऊपणा करू नकोस हं. उठ. मी आगाऊपणा करणार, आणि तुम्ही जर का मला अजून त्रास दिलात ना तर मी आता इथे गडाबडा लोळायला लागेन आणि रस्त्यावरच्या सगळ्या लोकांना ओरडून सांगेन की तुम्ही मला टॉर्चर करताय आणि जबरदस्ती करताय माझ्यावर. शशी दिस इज टू मच. अरे लोक बघतायत आपल्याकडे. मग भेटू बघ ना. सगळे ना तुझ्या लाडाचे परिणाम आहेत. आता माझ्यावर कशाला घसरतेस? मी काय केलंय? अरे काही नाही केलंस तर आता काहीतरी कर आणि हा प्रॉब्लेम सोडव. अरे पण काय करू? माझं शांतपणे ऐकून घ्या. बरं बाई, बोल आता. तुम्ही जे म्हणताय ते खरं असलं तरी पूर्णपणे खरं नाहीये. मी आणि आदित्य घरापासून आता वेगळे राहत असलो तरी आम्ही व्यवस्थित राहतोय. म्हणजे व्यवस्थित छप्पर आहे डोक्यावर, आमच्या खाणं पिणं वगैरे सगळं छान चाललंय. आणि आदित्यची नोकरी पण आहेच आहे ना, ती पण चालूच आहे. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम छान, रादर ऑसम चालल्या. हो, मग हे फुलं बिलं विकणं? अरे घरी एकटीला बसून बोर होतं डॅडू, म्हणून मी फुलं विकतीये. पैसे मिळवण्यासाठी वगैरे म्हणून नाही. नाही, माझा तुझ्या या बोलण्यावर ना विश्वासच नाहीये. आणि माझा पण नाहीये. कारण हे सगळं जर खरं असेल ना तर आम्ही स्वतःच्या डोळ्याने बघून ते ठरवतो ना. काय बघायचंय तुम्हाला? म्हणजे मला तुझं घर बघायचंय, तुझा संसार बघायचाय, तुझी खरीखुरी हालत बघायची आणि तुझा आदित्य पण बघायचंय. तुला आपल्या घरी यायचं नाहीये ना? ठीक आहे, मग आम्हाला तुझ्या घरी घेऊन जा. नेते ना, पण आज नको. आज मला जरा काम आहे ना. तुम्ही उद्या या किंवा 2 दिवसांनी किंवा नेक्स्ट वीक या डिरेक्टली. ओके, बाय. नाही, आता आम्हाला याच्यामध्ये अजिबात वेळ घालवायचा नाहीये. तुला जे काही दाखवायचंय ना ते आज, आता आणि ताबडतोब दाखवायचं, समजलं? काय ग, कसला विचार करतेस? अरे अजून कसला विचार करणार आहे? इथून पळून कसं जायचं, नाही तर आपल्यापासून खरं कसं लपवायचं याचे प्लॅन चालू असतील डोक्यामध्ये. ए मम्मा, मी काही पळून बिळून जात नाही. आणि लपवण्यासारखं मुळात काही नाहीच आहे. चला जाऊया आपण. चल. एक मिनिट. आता काय झालं? मी आदित्यला फोन करून कळवते की तुम्ही घरी येताय म्हणून. ठीक आहे, तुझं झालं की गाडी ये लगेच. हा. काय रे दलिंदर, हा काय माझ्या एंट्रीला बॅकग्राऊंड म्युझिक लावलाय काय तू? नाही, ते फोन येतोय. काय बोलतो? बायकोचा फोन आहे? कट कर आधी, पहिला कट कर फोन. हा, उचलत का नाही हा मुलगा फोन? हे बघ, पहिल्यांदा ड्युटी, मग स्वीटी. आता मी परत जातो आणि परत येतो. हा सीन आपण पहिल्यापासून करू. फक्त आता तू जरा ड्रायव्हर सारखा वा, समजला काय? चल. मला काहीच कळत नाहीये. अरे कोणी ठेवला तुला ड्रायव्हर म्हणून? कोणी ठेवला? मीच ठेवला नाही का? काय रे बाबा, तुला कायच कळत नाही. हे तुझा जा, मी तुला ड्रायव्हर म्हणून ठेवत नाही. तुझा जा, काढून टाकला मी तुला. जा. हो, पण मी काहीच नाही केलं. अरे तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तू कायच करत नाही. ड्रायव्हरनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे याचा स्टडी पण तू करत नाही. कान खोलून ऐक, डोळे उघड ठेवून बघ आणि तोंड बंद ठेवून काय सांगतो तेवढा कर. एक तर ड्युटीवर फोन बिनवर रोमांस करायचा नाही, इकडे तिकडे बघायचं नाही. तुझा लक्ष फक्त आपल्या घराकडे पाहिजे. मी घरातून बाहेर आलो की असा उभा राहायचा, असा सॅल्यूट मारायचा.
दरवाजा खोलायचा, मी आतमध्ये बसलो की दरवाजा शांत बंद करायचा. आपली अवकात काय, गाडीची अवकात काय याचा ध्यान ठेवायचा. हे बघ, आता मी परत जातो आणि परत येतो. एक लास्ट आहे. आता भलती सलती गलती नाही पाहिजे, समजला काय तुला? हा हा, बाद नीट वागायचं.